नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. मी अश्विनी. चला तर पाहूयाच्या टॉप 10 हेडलाईन्स. बेजबाबदार पाकिस्तानचे अण्वस्त्र ताब्यात घ्या, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचं आंतरराष्ट्रीय अणु ऊर्जा संघटनेला आवाहन. त्यांनी धर्म विचारून मारला, आम्ही कर्म बघून अद्दल घडवली. श्रीनगर एअरबेसवर राजनाथ सिंग यांचं वक्तव्य. भारतीय सैन्याचा देशवासियांना अभिमान असल्याचा पुनरुच्चार. काश्मीरच्या पुलवामातील त्रामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक. जैश ए मोहम्मदच्या 3 दहशतवाद्यांना कंठस्थान. सिंधू पाणी करार स्थगितच राहील. पाकव्याप्त काश्मीरबाबत तिसऱ्या देशाची मध्यस्थी मान्य नाही. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पाकिस्तान आणि अमेरिकेला सुनावलं. डोनाल्ड ट्रम्प यांच्या एकतर्फी युद्धविराम घोषणेवरून अमेरिकेतील टीका. ट्रम्प यांना शांततेच्या नोबेलची घाई झाल्याचं न्यूयॉर्क टाइम्सचं निरीक्षण. भारतामध्ये आयफोनच्या निर्मितीऐवजी अमेरिकेत उत्पादन वाढवत डोनाल्ड ट्रम्प यांचा ऍपलच्या सीईओ टिम कुक यांना सल्ला. टॅरिफबाबत भारत डील करण्याच्या तयारीत असल्याचाही दावा. कर्नल सोफिया कुरेशीबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजपा मंत्री विजय शहांना दिलासा नाही. हायकोर्टात जाण्याचे सुप्रीम कोर्टाचे निर्देश. म्हणणं ऐकून घेईपर्यंत कारवाई नको अशी मागणी फेटाळली. छत्तीसगडमधील ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्टमध्ये 21 दिवसात 31 नक्षलवादी ठार. मोठ्या प्रमाणात शस्त्र आणि स्फोटकं जप्त. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहांकडून कौतुक. लाडक्या बहिणींच्या नावे बँक खाती काढून बेकायदेशीर कामांसाठी वापर. आतापर्यंत 1000 बँक खाती काढून 100 कोटींचा अपहार झाल्याचं उघड. झू पोलिसांकडून टोळीचा पर्दाफाश. अहिल्यानगरमध्ये 13 कोटी 75 लाखांचं ड्रग्ज जप्त. श्रीरामपूर पोलिसांची कारवाई. ड्रग्ज तस्करी प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.